गुड मॉर्निंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 7 वाजले आणि सकाळी खूप लवकर उठले होते। आज आहे सण वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची काल झाली जवळपास तयारी आणि आज सकाळी लवकर उठून ओटा वगैरे स्वच्छ केला, भांडी पडली ती घासून घेतली आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि आता करायचा आहे स्वयंपाक। आज करायचा आहे पुरणपोळीचा बेत आहे आज आणि देवाला पण जायचंय। आता पहिल्यांदा पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे, मला पुरण वगैरे लावायचं कुकरला। पुरण शिजायले आमरस तयार झालाय। वडफळ लावलेत, आजच्या पूजेचा मान असतो वडफळाचा, ते पण लावलेत आणि खाली राईस पण तयार आहे। थोडे शिजायचे राहिलेत, आता 5 मिनिटांनी काढायचे। एकदा स्वयंपाक झाला, पोळ्या वगैरे टाकून घेतल्या, पोळी भाजी बनवून घेतली कारण हे स्वयंपाकाला वेळच लागतो। आता निवांत स्वयंपाक करायचा आहे आणि देवाला पण जाऊन यायचं आहे। गृहिणींनो, तुमचं सगळ्यांचं झालंय का? हे पहा मी अशी तयार झालेली आहे, आवरले आता सकाळचे सगळं आवरले आणि आता फक्त पुरणपोळ्या शिल्लक ठेवल्यात, त्यानंतरच करायच्यात आणि पहिल्यांदा देवाला जाऊन यायचे। सगळ्या गृहिणींना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा। झालंय आता सकाळचं सगळं आवरले, स्वयंपाक पण झालाय, देवाची पूजा झाली, सगळं आता पूजेचं पण काढले आणि फक्त पुरणपोळ्या ठेवल्यात। पुरणपोळ्या नंतरच करणार आहे, गरम गरमच छान लागतात पुरणपोळ्या। आधी पूजा करून यायची वडाची आणि त्यानंतर पुरणपोळ्या करायच्यात।
पाऊस सुरू झालाय, आता पूजाला कसं जायचं? खूप पाऊस जोराचा सुरू झालेला आहे. आता काय करावं काहीच कळत नाहीये. निघाली होती सगळी तयारी करून, घराचं सगळं आवरलंय आणि आता बघा पाऊस यायला. इतका महत्वाचा सण आहे बायकाच्या आयुष्यातला आणि आज पावसाचं पण तेही स्वागत त्याचं होत आहे. काय करावं, उशीर पण व्हायलाय ना. पूजेची तयारी झाली जवळपास. आता निघालोत आम्ही, काहीतरी पर्याय काढायला लागणार आहे. बकेटात लावून बोनसाय करा. थोडे केले ते आईला म्हणलं तिने केले आणलं पडले नाही आणलं तिने माझं खरंच दिसलं सापडलं नाही. पोळ्या राहिल्यात बघ ठेवल्या. ह्या बी घरी नव्हत्या ना, आणखी गजरा बघून मला गजऱ्याची आठवण आली. सकाळी लेकरं पाठवून आणले. त्यांना मी मगाशी पाठवलं होतं, जा म्हणलं जरा गळ्यात काय घाला ठेवणार आणि पावडर बिवडर लावा. आपण घालत मोठे घाबरलं ते असं केलं तिकडूनच घेते फोटो घे. बरोबर बरोबर म्हणायचं. कार्तिक म्हणतो झाडाची कोण आली त्यावेळी झाडाला व्हायला ती मला भेटले झाड आमच्या किती सुंदर बोनसाय झाली. त्यालाच फेऱ्या मारल्यास जन्मोजन्मी हाच चांगलाय बाई आपला नवरा. मला एकदा नॅचरल काढ आणि तसेच काढ.
तिकडे बघा एकच मिनिट. इकडून घे, इकडून. हा, ह्या साईड.